आता इथे काय करायचं, दोन्हीकडे टॅन अप्लाय करायचं. दोन्हीकडे मी ज्यावेळेस टॅन अप्लाय करेल त्यावेळेस काय होईल, टॅन ऑफ 2 टॅन इनवर्स ऑफ ए काय होईल, 2a डिवायडेड बाय 1 मायनस ए स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता टॅन इनवर्स ऑफ बी आहे तर टॅन अप्लाय केला हा होऊन जाईल बी. आता आपण त्यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू परत पुटअप करू, म्हणजे 2, आता ए ची व्हॅल्यू काय होती माझ्याकडे, कॉस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू, बी काय होता 2 कोसेक एक्स. आता 2 लिहू, कोसेक एक्स म्हणजे काय असतो 1 अपॉन साइन एक्स. पुटअप केलं हा होईल 2 cos of x divided by 1 minus cos square x is sin square x is equals to 2 divided by हा होईल sin x. म्हणजे यालाच मी काय म्हणू शकतो 2 cos x. आता 1, आता हा काय होईल, यातला एक साइन कॅन्सल होईल एका साइन सोबत आणि शिल्लक राहील फक्त एक sin x इज इक्वल्स टू, आणि साइन कडे जाईल मल्टिप्लिकेशनला म्हणजे हा होईल 2 sin of x. म्हणजे थोडक्यात काय झाला, cos of x इज इक्वल्स टू sin of x. आता इथं या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आपल्याला अँगलची कंडिशन कोणती सांगितलेली नव्हती. म्हणजे आता आपण काय करू ट्राय फर्स्ट क्वाड्रंट साठी, म्हणजे काय असेल की x लाइज बिटवीन 0 टू π/2. सो फॉर दॅट कंडिशन काय येईल, cos of x ला मी काय म्हणू शकतो sin of 90 मायनस x. पण आपल्याकडे आलेलं काय sin of x, म्हणजे थोडक्यात काय झालं, दोन्ही अँगल सेम, म्हणजे सेम असते म्हणजे काय असेल 90 मायनस एक्स इज इक्वल्स टू एक्स, म्हणजे 90 इज इक्वल्स टू किती होईल 2x. सो x झाला आपला 45. आता x झाला 45, त्यांनी मला विचारलं काय होतं की साइन ऑफ x प्लस कॉस ऑफ x. मग साइन ऑफ 45 प्लस कॉस ऑफ 45 1 अपॉन रूट 2 प्लस 1 अपॉन रूट 2, हा किती होईल 2 अपॉन रूट 2 म्हणजे असेल रूट 2. जो की ऑप्शन नंबर बी.